काल आपण बघितलं की अर्जुन अतिशय खिन्न झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो भगवंताला नंतर हरिशरणतापत करतो, त्याला त्याचा दोष कळतो आणि अ, कारुण्यामुळे स्वतःचा मूळ स्वभाव नष्ट झाल्यामुळे अ, मला धर्माबद्दल मूढता आलेली आहे असं अर्जुन कबूल करतो. भगवंताला पूर्णपणे शरण जातो आणि तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही मला उपदेश करा असं सांगतो. त्यानंतर भगवंत प्रसन्न होतात आणि अर्जुनाला पूर्ण सांख्य तत्वज्ञानाबद्दल 11 ते 30 श्लोकांमध्ये सांगतात. आत्म्याचं अमरत्व आणि देहाचं नाशिवंत असणं आणि त्याबद्दल कुणीच शोक करू नये हे भगवंतांनी 30व्या श्लोकापर्यंत सांगितलं. 31 ते 36 मध्ये स्वधर्माकडे बघून सुद्धा युद्ध करणं आवश्यक आहे. जर युद्ध केलं नाही तर काय काय परिणाम होतील ते पण 33 ते 36 मध्ये सांगितलं. आणि मग शेवटी आदेश दिला 37व्या श्लोकात, मेलास तर स्वर्ग प्राप्त करून घेशील आणि जिंकलास तर समृद्ध अशा भूमीचा उपभोग घेशील. म्हणून हे कौंतेया उठ, युद्धाचा कृतनिश्चय अगदी पक्का निश्चय करून युद्धासाठी उठ. इथे अर्जुनाला कौंतेय असं म्हटलेलं आहे. कौंतेय म्हणण्याचं कारण असं की कुंतीने पाचही पांडवांना युद्धापूर्वी एक निरोप पाठवलेला होता. त्या निरोपाची आठवण करून देण्यासाठी अर्जुनाला इथे कौंतेय असं संबोधन भगवंतांनी वापरलेलं आहे. कुंतीने पाची पांडवांना निरोप दिला होता की एका क्षत्राणीला स्वतःच्या मुलांबद्दल अभिमान वाटेल असं तुम्ही या युद्धामध्ये पराक्रम करून दाखवा. आणि अर्जुनाला कुंतीच्या या निरोपाची आठवण करून देण्यासाठी भगवंतांनी इथे कौंतेय असं त्याचं संबोधन वापरलेलं आहे. युद्धाचा कृतनिश्चय करून उठ, पण नंतर तुझं समत्व कसं ढळू देऊ नये 38व्या श्लोकात सांगितलं. सुख दुःख, लाभ अलाभ, जय पराजय ह्या तिन्ही द्वंद्वांना सम करून मग युद्धाय युज्यस्व असा होऊन युद्धाला तयार हो, सज्ज हो. एवं पापम न अवाप्स्यसी, तेव्हा तू अशा मनोधारणेने तुझं स्वकर्तव्य करशील, तेव्हा स्वकर्तव्य करताना जी काही हिंसा होईल त्या हिंसेचं तुला पाप लागणार नाही. आपल्याला पाप पुण्याचे विचार काय येतात आपल्या मनामध्ये? आपल्याला एक तर सुख हवं असतं किंवा दुःख नको असतं. म्हणजे ही दोन टोकं, सुख हवं असणे, दुःख नको असणे. आपण कधीच मध्ये नसतो, सम नसतो. काय मिळेल ते चालेल, सुख मिळू दे नाही तर दुःख मिळू दे, मी माझं कर्तव्य करणार असा भाव असावा करण्यापूर्वी. कधी कधी करत असताना आपला लाभ होतो, कधी हानी होते. कर्तव्य कर्म करत असताना कुठे पैसे खर्च होतात, कुठे शारीरिक कष्ट होतात, म्हणजे हानी होते. कधी कधी लाभ होतो. आपण कर्तव्य करत असताना कुणी कुणी आपल्याला स्तुती करतं, कुणी काहीतरी लाभ करून देतं. कर्म करत असताना लाभ हानी याचा विचार करायचा नाही. कर्म करण्यापूर्वी सुख मिळेल का दुःख मिळेल ह्याचा विचार करायचा नाही. आणि कर्म करून झाल्यानंतर कधी कधी आपला जय होईल, कधी पराजय होईल, दोन्हीला सम मानायचं. जय झाला तर काय समजायचं की आपली प्रॅक्टिस चांगली झाली आहे म्हणून आपल्याला जय झाला. आणि पराजय झाला तर काय समजायचं, अजून थोडीशी प्रॅक्टिस व्हायला हवी आहे, आपण अजून तेवढं एक्सपर्ट झालो नाही, कौशल्य आलं नाही आपल्याला अजून, म्हणून आपला पराजय झाला. अर्थातच कर्म करण्यापूर्वी पण सम, कर्म करत असताना सुद्धा सम राहायचंय आणि कर्म करून झाल्यावर सुद्धा जो कोणी सम राहतो त्याला त्या कर्माचं पाप पुण्य लाभत नाही, लागत नाही. ही ऐशा ते सांख्य बुद्धी, ही सांख्य बुद्धी मी तुला सांगितली. आता कर्मयोगाची म्हणजे योग बुद्धी तुला सांगतो ती तू ऐक. कर्मयोगाच्या ह्या बुद्धीने युक्त झालास तर सर्व प्रकारची कर्मबंध तू पूर्णपणे तोडून टाकशील. आता कर्मयोगाबद्दलची भलावण किंवा कर्मयोगाबद्दलची स्तुती
पुढच्या 40व्या श्लोकात केलेली आहे की कर्मयोगाला, निष्काम कर्मयोगाला माणसाने एकदा सुरुवात केली की त्याचा नाश होत नाही. अभिक्रम नाश हा न असती. सुरुवातीपासून शेवटापर्यंत जाणे, क्रमाक्रमाने पुढे पुढे जाणे, याला अभिक्रम म्हणायचं. आणि अशा अभिक्रमाला नाश नसतो. आपण शाळेत पहिलीत जातो, पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत, याला अभिक्रम म्हणतात. क्रमाक्रमाने वरवर शहाणं होत जाणे. कर्मयोगातून सुद्धा आपण शहाणं होत जातो. जितकी तुम्ही कर्म कराल तितके तुम्ही अनुभवाने समृद्ध होत जाता. प्रत्येक कर्मातून तुम्हाला ज्ञान होतं आणि ते जे ज्ञान होतं ते तुमच्या मनावर संस्कार रूपाने साठवलं जातं. म्हणून जरी ह्या जन्मात तुम्हाला सिद्धी प्राप्त नाही झाली तर असे अनेक जन्म घेतल्यानंतर का होईना परमात्मा सिद्धी निश्चित प्राप्त होते. त्याला क्रमयोगी असं पण ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. पायऱ्या पायऱ्यांनी वर जाणारा. अजून एक अभिक्रम आपल्या जीवनात सुद्धा 4 प्रकारचे अभिक्रम सांगितलेले आहेत. बालवयामध्ये अभ्यास करणे, 1 ते 25 वर्ष अभ्यास करणे, 25 ते 50 वर्ष गृहस्थाश्रम उत्तम चालवून दाखवणे, आधी अभ्यास, नंतर कर्म करायचं, व्यवसाय करायचा, नंतर 50 ते 60 वर्ष हा संधी काल आहे. या कालामध्ये हळूहळू एक एक जे जे तुम्ही काडी काडी करून जमवलेलं आहे ते पुढच्या पिढीच्या हाती देणं आणि 60 नंतर पूर्णपणे वृत्ती संन्यस्त करणं, हा एक एक क्रमाक्रमाने सुरुवात करायची आणि निवृत्त व्हायचं, असा क्रम सांगितलेला आहे. तुम्ही कुठल्याही वयात जर निष्काम कर्म करायला सुरुवात केली तर त्या अभिक्रमाला नाश नसतो. व्यावहारिक गोष्टीमध्ये मात्र अभिक्रमाला नाश असतो. जर तुम्ही पहिलीत गेलात पण परीक्षाच नाही दिली तर पहिलीतून दुसरीत जाल का? नाही जाणार. म्हणजे व्यावहारिक दृष्टीने अभिक्रम म्हणजे सुरुवात झाली पण जर त्याचं जी काही परीक्षा वगैरे आहे ती दिली नाही तर त्या अभिक्रमाचा नाश होतो. पण कर्मयोगाला मात्र तुम्ही थोडासा जरी कर्मयोग आचरायला सुरुवात केली तरी त्या संस्कारांचा नाश होत नाही. प्रत्यवाय म्हणजे विपरीत फळ. एखाद्याने एखादं कर्तव्य केलं नाही तर ते कर्तव्य न करण्याचं त्याला पाप लागतं आणि त्याला विपरीत फळ किंवा प्रत्यवाय असं म्हणतात. हे विपरीत फळ सुद्धा कर्मयोग्याला प्राप्त होत नाही. ह्या अनासक्त कर्मयोगाचं थोडं जरी अवलंबन झालं, स्वल्पम अपि अस्य धर्मस्य महतो भयात त्रायते, मोठ्यातल्या मोठ्या भयापासून हा कर्मयोग तुम्हाला तारून नेतो. मोठी भय काय काय असतात? मृत्यूचं भय असतं, अशुभाचं भय असतं, नंतर कशाचं असफल होण्याचं भय असतं आणि ही जी पाप पुण्याची भय जी असतात त्या सर्व भयापासून कर्मयोगी पूर्णपणे मुक्त केला जातो. इथून पुढे कर्मयोगाचं सगळं विवेचन आलेलं आहे. दिसायला वेदाभ्यास केलेले लोक सुद्धा त्यांना तितकं त्यांची बुद्धी स्थिर झालेली असतेच असं नाही. त्याबद्दल विवेचन पुढच्या काही श्लोकांमध्ये केलेली आहे. ज्यांची व्यवसायात्मिका बुद्धी एक असते, ज्याची बुद्धी एकाच ठिकाणी एकाग्र झालेली असते त्या बुद्धीला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. आणि ज्यांची बुद्धी अव्यवसायीन असते त्यांच्या बुद्धीला अनेक शाखा फुटलेल्या असतात. ती जी आपली ध्यान मुद्रा आहे ती ध्यान मुद्रा तुम्हाला काय शिकवते? हे बोट म्हणजे समजा बुद्धी आहे, हा अंगठा म्हणजे आत्मा आहे. तुम्ही जर तुमच्या बुद्धीला आत्मतत्वाच्या ठिकाणी एकाग्र केलं तर ती एक अग्र म्हणजे एकच टोक होणारी अशी बुद्धी होते. पण जर तुमची बुद्धी ह्या आत्मतत्वाशी एकाग्र झालेली नसेल, ती बुद्धी जर मनाशी एकाग्र असेल, मन 10 इथे अजून 10 बोट आहेत असं समजा, ही 10 बोट मन जे आहे ते प्रत्येक इंद्रियाशी संलग्न होऊन त्या इंद्रियाचा विषय ग्रहण करतं. म्हणजे ह्या मनाला आधी 10 फाटे फुटतात. पुन्हा डोळे हा एक विषय धरला, मन जर डोळ्याशी एकाग्र झालं तर डोळ्याला सुद्धा अनेक गोष्टी बघायच्या असतात.
पुस्तक वाचायचं असतं, टीव्ही बघायचा असतो, एखादा कोणी पाहुणा आला असेल तर त्याला त्याच्याकडे बघायचं असतं. म्हणजे डोळे हा एक जो विषय आहे त्याचे पुन्हा अनेक फाटे असतात. म्हणून जेव्हा तुमचं मन इंद्रियांशी निगडीत असतं तेव्हा मनाला अनेक फाटे फुटतात. ह्या मनाकडे बुद्धी ओढली जाते, मग बुद्धीला सुद्धा अनेक फाटे फुटतात आणि मग अशी बुद्धी एकाग्र होत नाही. इथे भगवंतांनी ते सांगितलं की जी ध्यानस्थ बुद्धी आहे, आत्मतत्वाच्या ठिकाणी तुम्ही एकाग्र केलेली बुद्धी ही एकाग्र असते, एकच असते. पण जी विषयांमध्ये वावरणारी बुद्धी असते त्या बुद्धीला मात्र अनेक शाखा फुटलेल्या असतात, अनेक ब्रांचेस किंवा अनेक पाटे फुटलेले असतात. म्हणून अशा बुद्धीला अव्यवसायीन बुद्धी म्हणतात. स्थिर नसलेली बुद्धी, हे करू का ते करू, हे करू का ते करू, असं ज्या बुद्धीला कुठला निर्णयच घेता येत नाही, अशी बुद्धी अव्यवसायीन बुद्धी असते. अशी अव्यवसायीन बुद्धी असणारे लोक मग ते अगदी वेदाध्ययन केलेले, अगदी हुशार, जगाच्या दृष्टीने ज्ञानी असले तरी सुद्धा त्यांची बुद्धी जर स्थिर नसेल तर त्यांच्याबद्दल गीतेने असं सांगितलेलं आहे की ते वाद घालत असतात एकमेकांशी. वेदवादरता पार्थ, वेदांच्या अर्थवादामध्ये रममाण झालेले असे अव्यवसायीन लोक फुलोऱ्याची वाणी बोलतात. फुलोऱ्याची वाणी, जसं झाडावर फुलांचा बहर आला की त्या झाडाकडे सगळी माणसं आकर्षित होतात, तशी हे वेदज्ञ लोक फुलोऱ्याची वाणी बोलतात. काय फुलोरा? तर वेदांच्या अर्थवादाचा फुलोरा. कुठलेही स्तोत्र घ्या, त्याच्यामध्ये जी फलश्रुती असते त्याला अर्थवाद म्हणतात. गणपती स्तोत्रात पण फलश्रुती आहे, विद्यार्थी लभते विद्या, किंवा आपण श्री सुक्त म्हणतो त्याच्यात श्रीर वर्चस्व मायुष्यम आरोग्यम आविधात क्षोभमानम महीयते धान्यं धनम पशुम बहुपुत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायु, ही फलश्रुती आहे. काय काय मिळतं? तर धन लाभतं, अनेक पुत्र लाभतात, पशु आपल्या घरामध्ये येतात, हे सगळी फलश्रुती आहे. आणि या फलश्रुतीला वेदांचे अर्थवाद असं म्हणतात. कुठल्याही साधनेतून काय फळ मिळणार हे ज्या ठिकाणी सांगितलेलं असतं त्याला अर्थवाद म्हणतात. आणि जेव्हा मनुष्य विषयांमध्ये रमलेला असतो तेव्हा अशा अर्थवादांमध्ये तो रमतो आणि मग त्याला ते विषयच खूप महत्वाचे वाटतात, साधना तितकी महत्वाची वाटत नाही. आणि म्हणून मग हे असे वेदाध्ययन केलेले लोक काय फुलोऱ्याची वाणी म्हणतात की आम्ही जे काय सांगतोय ना तेच फक्त महत्वाचं, ह्याच्यापेक्षा महत्वाचं अजून काहीही नाही, असे वाद घालणारे हे लोक असतात. न अन्यत अस्ति इति वादिनः, दुसरं काही याच्यापेक्षा महत्वाचं नाही असा त्यांचा वाद असतो. तर आपण गीता असं सांगते की तुम्ही एखादी साधना योग्य अयोग्य कशी ओळखावी? तर तो जो कोणी साधना सांगणारा गुरु आहे तो जर म्हणत असेल की मी सांगतो तसंच करा, दुसरं सगळं सोडून द्या, असं सांगणारा जो गुरु आहे तो त्याची बुद्धी अजून स्थिर झालेली नाही. गीतेचं वैशिष्ट्य असं की ती सांगते तुम्ही जे करताय तेच करा, फक्त इतके दिवस तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी करत होता, आता परमात्मा प्राप्तीसाठी ते करा. हेच गीतेचं वैशिष्ट्य आहे. अनासक्तपणे जे करताय तेच करा, फक्त त्या कर्माला भगवंताची भक्ती ह्या हेतूने बघायला शिका, असं जो सांगतो तो निश्चितपणे एकाग्र बुद्धीचा आहे किंवा त्याची बुद्धी विशाल झालेली आहे असं समजावं. पण वेदांच्या अर्थवादामध्ये रमलेले लोक काय म्हणतात की त्यांना अनेक प्रकारच्या कामना असतात, त्यांना स्वर्गच फक्त श्रेष्ठ वाटत असतो किंवा नवीन जन्म चांगला मिळावा, कर्मफल उत्तम मिळावं, यासाठी पुष्कळ प्रकारच्या क्रिया, विशेष क्रिया हे लोक सांगत असतात. पण या सगळ्या क्रिया कशासाठी असतात? परमात्मा प्राप्तीसाठी नसतात. भोग आणि ऐश्वर्य किंवा चांगली गती मिळावी ह्यासाठी ह्या क्रिया हे वेदांच्या अर्थवादामध्ये रमलेले लोक सांगत असतात.
भोग आणि ऐश्वर याच्यामध्ये अत्यंत आसक्त असणारे, त्या भोग आणि ऐश्वर्यानी त्यांची बुद्धी हरण केलेली असते. मग अशी जेव्हा भोग ऐश्वर्यामध्ये बुद्धी हरण केलेली असते, तेव्हा ती बुद्धी एकाग्र होत नाही, व्यवसायात्मिका बुद्धी होत नाही. अशी अव्यवसायीन बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी सुद्धा एकाग्र होत नाही. अर्थातच माणसाची बुद्धी का भटकते, तर त्याला अनेक प्रकारचे विषय हवे असतात, कामवासनापूर्ती हवी असते, नवीन चांगला जन्म हवा असतो, कर्मफल चांगल्यापैकी हवं असतं, आणि या सगळ्यामुळे त्याची बुद्धी डळमळीत होते किंवा अनेक शाखांनी युक्त होते. अशी डळमळीत झालेली बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी एकाग्र होत नाही. अर्जुनाला हे सांगण्याचं कारण, त्यांनी जे धृतराष्ट्राच्या मार्फत, संजया मार्फत जे त्यांनी अनेक गोष्टी ऐकलेल्या होत्या की ज्या धर्माला धरून होत्या, पण त्याच्यामुळे काय परिणाम झाला, त्याची बुद्धी त्याच्या कर्मावरनं ढळली. त्याला त्याचा क्षत्रिय धर्म नकोसा वाटायला लागला, आणि स्वर्गच काय तो श्रेष्ठ, कुलनाश होईल वगैरे जे गोष्टी आहेत त्या त्याला फार महत्वाच्या वाटायला लागल्या. अर्थातच तो विषयांमध्ये गुंतला. म्हणून इथे भगवंताला हे सगळं सांगावं लागलं की वेद जाणणारे लोक सुद्धा वेदांच्या अंतामध्ये म्हणजे उपनिषदामध्ये त्यांनी जास्त लक्ष घालायचं असतं, पण बरेच वेळा वेद जाणणारे लोक वेदांमधील यज्ञक्रियांच्या द्वारे मिळणाऱ्या फळामध्ये आसक्त होतात, आणि त्यामुळे ध्यानधारणा, परमात्मा प्राप्ती या मुख्य विषयाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. भगवंतानी तर इथे स्पष्ट शब्दात सांगितलंय की 3 वेद हे 3 गुणांना प्रकाशित करणारे आहेत. वेदांमध्ये सात्विक साधना पण सांगितले आहेत, रजोगुणाच्या पण साधना सांगितल्या आहेत, आणि तमोगुणाची काळी विद्या पण सांगितलेली आहे. भगवंत पुढे सांगतात, तू कसा हो, निस्त्रैगुण्य हव अर्जुन, तू 3 गुणांच्या पलीकडे जा. अर्थातच तमोगुणाच्या मागे तर लागूच नकोस. रजोगुण धर्माच्या कक्षेत मिळणारे उपभोग भोगून रजोगुणाला शांत कर, आणि सत्वगुणाला रोजचा करून टाक. म्हणजे सत्वगुणाचा जो दुष्परिणाम आहे अहंकार, हा सत्वगुणाचा दुष्परिणाम सुद्धा तुला टाकून त्या सत्वगुणाच्याही पलीकडे जाता येईल. निस्त्रैगुण्य हो हे अर्जुन. अजून कसा हो, निर्द्वंद्व, मागे आपण बघितली सुख दुःख, जय पराजय, लाभ हानी, मान अपमान, स्तुती निंदा, ही जी 2 टोकं आहेत यांना द्वंद्व म्हणतात. आणि जीवनामध्ये अशी द्वंद्व अखंड चालू असतात. भगवंतानी इथे अर्जुनाला सांगितलं की तू निर्द्वंद्व हो, युद्ध करावं किंवा न करावं हे पण एक द्वंद्व. आणि भगवंत म्हणतोय की तू या द्वंद्वामध्ये अडकू नकोस. तुझ्या स्वधर्मानुसार जे युद्ध समोर आलेलं आहे ते शांतपणे करायचं असं तू ठरव, द्वंद्वांमध्ये अडकू नको. नित्य सत्वस्थ हो, नेहमी सत्वगुणाची कास धर. सत्वगुणी माणूस सुद्धा अहंकारी होण्याची शक्यता असते, म्हणून सत्वगुणाला जर तुम्ही रोजचा करून टाकला तर तो सत्वगुण तुम्हाला ज्ञानाच्या अहंकारामध्ये बांधत नाही. अर्जुनाला हे सांगायचं कारण काय, तर पहिल्या अध्यायामध्ये नुसता वाद घातलाय त्यांनी भगवंताशी. ज्ञानी माणूस असतात ना, ते जास्तीत जास्त भांडतच असतात कायम. नम्रपणे समोरच्याचं ऐकून घेण्याची त्यांची वृत्तीच नसते. म्हणून सत्वगुण चांगला असला तरी सत्वगुणाचा जो दुष्परिणाम आहे अहंकार वाढणं, त्या अहंकारामध्ये तू अडकू नकोस. दुसऱ्याचं ऐकून घ्यायला शिक. जरी कितीही चांगलं तत्वज्ञान असलं तरी त्यातलं सार ग्रहण करता आलं पाहिजे. म्हणून नित्य सत्वस्थ हो. निर्योग आणि क्षेम, निर म्हणजे शिवाय, योग म्हणजे जे प्राप्त नाही ते प्राप्त करून घेणे, आणि क्षेम म्हणजे जे प्राप्त झालेलं आहे ते टिकवणे. अर्जुनाला राज्य प्राप्त करून घ्यायचं आहे, पण त्यासाठी पाप नको आहे. अर्थातच त्याला योग कशाचा हवा आहे, राज्याचा योग हवा आहे, पण टिकवायचं काय आहे, स्वतःचं पुण्य टिकवायचं आहे.
त्याला युद्ध करून पापाचं धनी व्हायचं नाहीये. भगवंत म्हणतो या दोन्हीची चिंता तू करू नको, मी तुझा योगक्षेम वाहीन. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलंय योगक्षेमाची चिंता करू नकोस. स्वधर्मानुसार कर्म करत असताना जे काही प्राप्त होईल ते शांतपणे तू सहन कर. आत्मवान हो. स्वतःमधील आत्मतत्व ज्यांनी ओळखलं किंवा स्वतःमधील आत्मतत्वाच्या जो जवळ गेला त्याला आत्मवान, तो आत्मवान झाला असं म्हणायचं. भगवंतांनी इथे कर्मयोगाची तात्विक बैठक इथे सांगितली की 3 गुणांच्या पलीकडे जायचंय, द्वंद्वांच्या विरहित व्हायचंय, तत्वगुणाला रोजचा करून टाकायचंय, योगक्षेमाची चिंता व्हायची नाही आणि आत्मवान व्हायचं. मी माझ्यातलं आत्मतत्व मी कसं ओळखीन याची माणसाने जास्त चिंता करायची आहे किंवा ह्याचे प्रयत्न जास्त करायचे आहेत. पुढच्या श्लोकात सांगितलं की जितका अर्थ पुष्कळ पाणी प्राप्त झालं असता विहिरींना उरतो तितकाच अर्थ ज्याने परमात्म तत्व प्राप्त करून घेतलं त्याच्यासाठी वेदांचा असतो. आपल्याला नळ सोडल्यावर जर पाणी मिळत असेल तर आपण विहिरीतून पाणी काढून आणण्याचे कष्ट घेऊ का? आता आहेत का विहिरी पुण्यामध्ये? पूर्वी प्रत्येक वाड्यामध्ये जवळजवळ एक एक विहीर होती, पण आता पुण्यामध्ये तेवढ्या विहिरी आहेत का? नाहीयेत. याचं कारण काय? नळ सोडल्याबरोबर सहज पाणी मिळतंय. अर्थातच तुम्हाला जे हवंय ते सहज मिळायला लागल्यावर माणूस कष्ट करून ते मिळवण्याचे प्रयत्न करत नाही. माणसाला सुद्धा परमात्म प्राप्ती करून घ्यायची आहे आणि ती परमात्म प्राप्ती जर तुमच्या दैनंदिन कर्मातून तुम्हाला प्राप्त करून घेता येत असेल तर वेद शिकायचे, त्याचे उच्चार लक्षात ठेवायचे, त्याच्यात सांगितलेल्या सगळ्या क्रिया लक्षात ठेवायच्या, त्याच्यात कुठलीही त्रुटी नाही ठेवायची. हे सगळे खटाटोप कशाला करायला पाहिजे? अर्थातच ज्यांनी परमात्मा प्राप्ती करून घेतली तो वेदांच्या अर्थवादामध्ये रममाण होत नाही. ज्ञानेश्वरांनी या श्लोकावर विवरण करताना असं सांगितलंय की सूर्य उगवल्यानंतर आपल्याला अनेक रस्ते दिसतात, पण आपण प्रत्येक रस्त्यावरनं चालायला लागलो तर आपण कुठल्याच प्रकारे आपल्या गंतव्यापर्यंत जाऊन पोहोचणार नाही, आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचणार नाही. मग सूर्य उगवल्यानंतर आपण काय करायचं असतं? तर जो रस्ता आपण चालायला सुरुवात केलेली आहे त्याच रस्त्यावरनं पुढे चालत राहायचं असतं. अर्थातच इथे ज्यांनी परब्रह्म प्राप्ती करून घेतली तो 100 गोष्टी शिकायला जात नाही. जे त्याची साधना चालू आहे तीच साधना तो पुढे चालू ठेवतो. आता वेदांमधलं काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे 47व्या श्लोकात सांगितलेलं आहे. वेदांनी काय सांगितलंय की 100 वर्ष माणसानी अव्याहत कर्म करत जगण्याची इच्छा करावी. हे जे वेदांचं सांगणं आहे ते घ्या. कर्मणी एव ते अधिकारः. कर्म काय करायचं याच्यावर तुझा अधिकार आहे. सत्वगुणाची कर्म करायची, रजोगुणाची करायची का तमोगुणाची कर्म करायची हे ठरवायचा अधिकार भगवंताने प्रत्येक जीवाला दिलेला आहे. आता तू तो अधिकार वापर आणि सत्वगुणाची कर्म कर म्हणजे लवकर परमात्म्यापर्यंत जाशील. आता अधिकार हा शब्द पुढच्या अध्याचरणाला लावायचं. फलेषु कदाचन अधिकारः मा. फलाच्या ठिकाणी तुझा अधिकार नाही असं भगवंतांनी म्हटलंय. फळ मिळणार नाही असं गीता म्हणत नाही. प्रत्येक कर्माचं फळ हे प्रत्येकाला ज्यांनी ते कर्म केलेलं आहे त्याला निश्चित मिळतं. आपण हा खूप चुकीचा अर्थ लावलेला आहे की नुसतं काम करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. इथे फळावर अधिकार नाही असं सांगितलेलं आहे. अधिकार नाही म्हणजे काय? तर तुम्ही अभ्यास जितका केला आहे तेवढेच पर्सेंटेज तुम्हाला मिळणार. तुम्ही अभ्यास करणार नाही, 90% मार्क मिळण्याची इच्छा कराल तर ते चालणार नाही. तुम्ही जे कर्म केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळणार, पण तुम्ही पापात्मक कर्म करणार आणि तुम्हाला असं वाटणार की तुम्हाला पुण्य मिळालं पाहिजे, तर तसं होणार नाही. आणि तुम्ही पुण्यात्मक कर्म करणार आणि म्हणणार की नाही आम्हाला काही फळ नाही मिळालं तरी चालेल,
असं होत नाही. पुण्यात्मक कर्माचं पुण्यफळ पण मिळतं आणि पापात्मक कर्माचं पापफळ पण प्रत्येकाला भोगावंच लागतं. फक्त काय फळ मिळणार हा तुम्हाला ठरवायचा अधिकार नाही. मग तो अधिकार कुणाला आहे? कर्म कायद्यानुसार प्रत्येक कर्माचं जे काही फळ असेल ते तुम्हाला प्राप्त होतं. अधिकार कशावर नाहीये? अमुक एक फळ मिळावं याच्यावर तुमचा हक्क चालत नाही किंवा अधिकार चालत नाही. हे दोन गोष्टी सांगितल्या. कर्मफलाचा हेतू तू होऊ नकोस. कर्मफलाचा हेतू होणं म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी कर्म करणं. फळ महत्वाचं वाटून त्या फळासाठी कर्म करणं याला म्हणायचं कर्मफलाचा हेतू होणं. आणि असा कर्मफलाचा हेतू तू होऊ नकोस. नोकरी लागावी म्हणून शिक्षण घेऊ नकोस. ज्ञान मिळावं म्हणून शिक्षण घे. एकदा का तू ज्ञानी झालास की तुला कुठला ना कुठला व्यवसाय निश्चित मिळेल, हे लक्षात ठेवायचं. आत्ताच जे शिक्षण पद्धती आहे सगळी ती अर्थ ओरिएंटेड आहे. सगळे पैशाच्या मागे धावतायत. गीता सांगते की तुम्ही ज्ञानी होण्यासाठी सगळी कर्म करा, पैसे मिळवण्यासाठी कर्म करू नका. माते संगहा अस्तु अकर्मणी. तुझा संग अकर्मामध्ये सुद्धा असू नये. आपण बरेच वेळा असं करतो की मला अमुक एक इतक्या पगाराची नोकरी मिळणार असेल तरच मी नोकरी करणार, नाही तर मी नोकरीच नाही करणार. हा जो हटवादीपणा आहे त्याचा निषेध भगवंतांनी इथे केलाय की अकर्मामध्ये तुझा संग असू नये. तू आत्ता कर्माला सुरुवात कर. फळ जेव्हा मिळायचं ते मिळू दे, मिळेल. अर्थातच तू जरी आत्ता निष्कामपणे कर्म केलंस तरी ते सुद्धा तुझ्या संचितामध्ये जमा होईल आणि मग नंतर तुला कमी श्रमामध्ये सुद्धा मोठं फळ मिळेल. म्हणून कर्म न करण्यामध्ये सुद्धा तुझा असंग किंवा तुझा संग असू नये. संग म्हणजे चिकटणे. कर्म करतानाही चिकटू नका आणि कर्म न करण्याला सुद्धा तुम्ही एक प्रकारे चिकटलेले असता, तेही करू नका. मग कर्म कसं कर? योगस्थ कुरु कर्माणि. योगामध्ये स्थित होऊन, परमात्मा ध्यानामध्ये स्थित होऊन तू तुझी सगळी कर्म कर. आता तुम्ही म्हणाल की परमात्मा ध्यानामध्ये स्थिर झालं तर व्यवसाय कसा करता येईल आम्हाला? तो व्यवसाय हाच परमात्मा आहे असा विचार करून जर तुम्ही तुमचं दैनंदिन कर्म केलं तर ते एक प्रकारे योगस्थ होऊनच कर्म करणं आहे. असा योगस्थ होऊन तू कर्म कर. संगं त्यक्त्वा, संग टाकून दे. कर्म केल्यावर, कर्म करण्यापूर्वी लक्षात राहतं बरं का आपल्या की आपल्याला अनासक्तपणे कर्म करायचंय. पण कर्म करून झाल्याबरोबर आपलं जे मन आहे ते अहंकाराकडे आपल्याला घेऊन जातं. जे जे कर्म मी केलं आहे त्याचा लगेच आपण क्रेडिट घ्यायला धावत असतो. इथे गीता सांगते संगं त्यक्त्वा, संग टाकून दे. मी केलं किंवा मला करायला मिळालं नाही हे दोन्ही संग टाकून दे. सिद्ध हो, कधी कधी कर्म सिद्ध होईल, कधी असिद्ध होईल. म्हणजे योग्य ते फळ मिळेल, कधी अयोग्य फळ मिळणार पण नाही. सिद्धी आणि असिद्धीमध्ये सम होऊन कर्म कर. समत्वाला योग असं म्हटलं जातं. इथे पहिली व्याख्या आली, समत्वय योग उच्यते. आपण आपलं कर्म चोख करायचं. फळ जेव्हा मिळेल तेव्हा मिळू दे, मिळालं तरी उत्तम, नाही मिळालं तरी उत्तम, हा भाव ठेवून कुठल्याही प्रकारे स्वतःच्या कर्माशी न चिकटता कर्म करता येणं याला योग असं म्हटलंय. ऑफिस मधून बाहेर पडलं की ऑफिसचे सगळे विचार झाडून टाकता आले पाहिजे, किंवा किचन मधनं बाहेर पडलं की स्वयंपाकाचे सगळे विचार काढून टाकता आले पाहिजे. जमतं का आपल्याला? नाही जमत. आपण कुठे असू तिथे आपल्या ऑफिसला किंवा आपल्या स्वयंपाकघराला आपल्या बरोबरच घेऊन जात असतो. हा संग आहे. गीता सांगते संग टाकून दे आणि समत्वाने स्थिर बुद्धीने तुझं कर्म कर. कर्म
फलाच्या अपेक्षेने करण्यापेक्षा स्थिर बुद्धी करून नित्य कर्म करणं हे अतिशय श्रेष्ठ आहे. कर्मफलाची अपेक्षा करून जे कर्म करतात ते कृपण म्हणजे अत्यंत दीन आहेत, असं गीतेने 49व्या श्लोकात सांगितलं. जो कोणी एकाग्र बुद्धीने युक्त झाला तो इहलोकीच सुकृत आणि दुष्कृत याचा त्याग करतो. असा होऊन तस्माद योगाय युज्यस्व, म्हणून तू योगाशी जोडला जा. योग कर्मसु कौशलम, इथे योगाची दुसरी व्याख्या आली की कर्म करत असताना समत्व बुद्धी रूपी कौशल्य टिकवता येणं याला योग असं म्हणतात. कर्मातलं कौशल्य म्हणजे योग असा अर्थ नाहीये. काही जण असा पण अर्थ सांगतात, पण तो अर्थ नाहीये इथे. आता कर्मातलं कौशल्य म्हणजे योग. जर चांगल्या कौशल्याने चोरी केली तर तो योग होईल का? तर नाही, अजिबात नाही. तुम्ही जे तुमच्या वाट्याला आलं धर्मानुसार आलेलं कर्म आहे ते कर्म उत्तम प्रकारे करून तुमची समत्व बुद्धी ढळू न देता ते कर्म करणं, आणि ही समत्व बुद्धी टिकवता येणं याला कौशल्य असं म्हटलंय. आपण नेहमी सगळ्यांनी लहानपणापासून डोंबाऱ्याचा खेळ बघितलेला असेल. डोंबाऱ्याच्या खेळामध्ये ती मुलगी जी असते ती दोरीवरनं चालत असते. दोरीवरनं चालत असताना तिच्या हातामध्ये एक काठी असते आणि ती स्वतःचा तोल सांभाळत असते ती काठी हातात घेऊन. जर तिचा तोल कुठल्या तरी एका बाजूला गेला तर ती खाली पडेल. आता ज्या डोंबारणीला त्या काठीचा तोल सांभाळता आला ती कुशल आहे असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे आपलं कर्म करत असताना बरेच वेळा आपला तोल जाण्याची शक्यता असते, आणि ज्याला स्वतःचा तोल सांभाळता आला तो कर्मामध्ये कुशल झाला, समत्व बुद्धीने युक्त झाला आणि तोच योगी झाला असं गीता सांगते. कर्मातून जे फल जन्माला येतं ते फल जो बुद्धीने युक्त आहे, बुद्धी एकाग्र झालेली आहे अशी व्यक्ती कर्मातून जन्माला आलेलं फळ त्यागून किंवा ते भगवंताला अर्पण करून जन्म आणि बंध यापासून विशेषत्वाने मुक्त होतो. आपण कुठलंही कर्म कशासाठी करतो? पुण्यासाठी. जे सत्कर्म करतो ते पुण्यासाठी करतो. पण गीता सांगते की पुण्यासाठी सुद्धा कर्म करणं बंद करा. किंवा आपल्याला बरेच वेळा पाप नको असतं म्हणून काही काही गोष्टी खऱ्या करायला हव्या असताना सुद्धा आपण करत नाही, आणि म्हणून हे पुण्य आणि पापासाठी कर्म करणं किंवा न करणं हे पूर्णपणे टाकून द्या. जे आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे ते करत असताना जे काही त्यातनं प्राप्त होईल ते शांतपणे काय म्हणतात सहन करा, किंवा सुकृत आणि दुष्कृत याचा विचार न करता वाट्याला आलेलं कर्म उत्तम करा. असं केल्याने जन्मबंध यापासनं मनुष्य विशेषत्वाने मुक्त होतो. 8व्या अध्यायात याचं पूर्णपणे जास्त विवेचन आलेलं आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा दोषा लागी. ते क्रियाजात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. असा हा कर्मयोगाचा भाग 8व्या अध्यायात पुढे येणार आहे. इथे फक्त कर्मातून जन्माला आलेलं फळ भगवंताला अर्पण करायचं, आणि जे काही आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे ती भगवंताची इच्छा आहे ह्या भावनेने कर्म करत राहायचं. अशा कर्मांनी ह्या स्वकर्माच्या कुसुमांनी भगवंताची पूजा केली असता संतोष प्राप्त होतो. त्या संतोषातून मनुष्य ज्ञानी होतो आणि ज्ञानी मनुष्य भगवंतापर्यंत लवकर जाऊन पोहोचतो. हा सगळा भाग इथे अध्यारूत आहे. फक्त कर्मातून जे फल निर्माण होतं ते भगवंताला अर्पण केल्याने माणूस जन्म आणि बंध यापासून विशेषत्वाने मुक्त होतो आणि अनामय पदाला जातो. अनामय पद म्हणजेच मुक्ती.
किंवा त्यालाच निर्वेद पद असंही म्हटलेलं आहे. अशा अनामय पदाला, आमय म्हणजे रोग, आणि जिथे कुठलेही रोग किंवा दोष नाहीत अशी असतं पद म्हणजे अनामय पद. जो कुणी कर्मातून निर्माण झालेलं फल भगवंताला अर्पण करतो तो अशा निर्दोष पदाला जाऊन पोहोचतो. जेव्हा तुझी बुद्धी ह्या मोहरूपी चिखलाला तरून जाईल तेव्हा निर्वेद पदाला तू जाशील. कशा बाबतीत निर्वेद होशील? वेद म्हणजे जाणणे, निर्वेद म्हणजे काहीही जाणायचं उरत नाही अशी अवस्था, त्याला निर्वेद पद म्हणायचं किंवा त्यालाच वैराग्य असंही म्हणतात. कशाच्या बाबतीत निर्वेद होशील? श्रोतव्य आणि श्रुत. अर्जुनाला काय श्रोतव्य आहे? तर भगवंताकडून त्याला ऐकायचंय की जा तू संन्यास घेऊन भिक्षान्न भोग, युद्ध करू नको, हे श्रोतव्य आहे, जे ऐकायचं आहे ते. आणि श्रुत काय आहे अर्जुनाचं? की कुलक्षय होईल, वर्णसंकर होईल, पाप लागेल, हे सगळं श्रुत आहे, पूर्वी ऐकलेलं आहे. आणि ह्या दोन गोष्टींमुळे त्याला एक ऐकायचं आहे आणि एक ऐकलेलं आहे. ह्या ऐकलेलं आणि ऐकायचं ह्या द्वंद्वामध्ये तो अडकलेला आहे. हाच मोहरूपी चिखल आहे. आणि हा चिखल जेव्हा तू एकाग्र बुद्धीच्या द्वारे, परमात्म्यामध्ये स्थिर केलेल्या बुद्धीच्या द्वारे तरून जाशील तेव्हा तू पूर्ण विरागी होशील, निर्वेद पदाला जाऊन पोहोचशील. एखाद्या माणूस जर चिखलात रुतत असेल तर त्या चिखलातनं बाहेर येण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? काहीच करू नये, हालचालच बंद केली तर तो त्या चिखलातनं बाहेर होतो. आपण सुद्धा जितके जास्त विचार करतो, जितके आपण द्वंद्वांमध्ये अडकतो तितके जास्तीत जास्त चिखलामध्ये रुतत जातो. पण तुम्ही जर भगवंतावर सगळं सोपवून दिलं की भगवंताला माझ्याकडनं जे करवून घ्यायचं आहे ते करवून घेईल, हा जर तुम्ही स्वतःचा काय म्हणतात स्वतःची वृत्ती मोकळी केली तर तुम्ही निर्वेद पदाला जाऊन पोहोचाल. श्रुतींमुळे जे आपण ऐकलेलं असतं, जे आपल्याला ज्ञान झालेलं असतं, त्या ज्ञानामुळे आपली बुद्धी विचलित होते. अर्जुनाची सुद्धा बुद्धी त्यामुळेच विचलित झालेली आहे की त्याला स्वर्ग फार महत्वाचा वाटतोय, पुण्य मिळणं फार महत्वाचं वाटतंय. हे सगळं श्रुतींमुळे त्याची बुद्धी विचलित झालेली आहे. अशी विचलित झालेली बुद्धी जेव्हा परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होईल तेव्हा योगम अवाप्स्यसी. तुम्ही जेव्हा तुमच्या कर्मामध्ये, तुमच्या मधल्या आत्मतत्वामध्ये एकाग्र होता तेव्हा तुम्ही योगी होता. अर्जुनाला सुद्धा भगवंत इथे तेच सांगतायत की तुझं युद्धाचं कर्म तू उत्तम कर, ते कर्म भगवंतानी आपल्याला दिलेलं कर्म आहे ह्या भावनेने कर, म्हणजे त्या युद्धरूपी कर्मातूनच तू भगवंताची भक्ती करशील आणि त्या भक्तीच्या योगे तुला मुक्ती प्राप्त होईल. मला कोणीतरी विचारलं होतं की बुद्धी जर स्थिर करायची आहे तर कर्म का केलं पाहिजे? त्याचं इथे भगवंताने उत्तर दिलं की बघ, आपल्याला जे वाट्याला कर्म आलेलं आहे ते कर्म म्हणजे भगवंताच्या सृष्टी निर्मितीच्या महान कर्मातला एक छोटासा भाग आहे. भगवंत आपल्या सगळ्यांच्या मार्फतच ही सगळी सृष्टी घडवतोय आणि त्या सृष्टी निर्मितीचं कार्य आपल्यावर पण थोडस त्यांनी दिलेलं आहे. आणि ते कार्य आपण जर चोख केलं तर भगवंताचं कार्य केलं असा त्याच्यातून असं त्याच्यातून समाधान आपल्याला प्राप्त होतं. आणि या समाधानामुळेच आपली बुद्धी स्थिर होते, योगस्थ होते. अर्जुन म्हणतोय की जो स्थितप्रज्ञ आहे, ज्याची बुद्धी स्थिर झाली, प्रज्ञा स्थिर झाली आहे, त्याची भाषा काय, त्याची व्याख्या काय? समाधिस्थस्य, समाधीत जो रमलेला आहे अशा स्थितप्रज्ञाची व्याख्या काय आहे? म्हणजे तो नुसता ध्यानधारणा करून बसलेला असतो का हिमालयात जाऊन समाधी लावून बसलेला असतो? काय व्याख्या आहे त्याची? ती तरी म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झाली, किम प्रभाषेत, बोलतो का तो? आणि बोलत असेल तर कसा बोलतो? किम आसीत, कसा असतो? त्याने भगवी वस्त्र घातलेली असतात का? लोकांपासून दूर गेलेला असतो का? व्रजेत किम, तो समाजात वावरतो की नाही?
का वावरतच नाही, एकांतात कुठेतरी बसलेला असतो? हे सगळे प्रश्न अर्जुनाने विचारलेले आहेत. अर्जुनाने सगळी बाह्य अवस्था त्या प्रज्ञाची विचारलेली आहे. आता त्याच्यावर भगवंत उत्तर देत आहेत, ज्याची बुद्धी स्थिर झाली तो काय संन्यास घेऊन गेलेला असतो असं नाही, किंवा तो हिमालयातच जाऊन राहतो असं नाही, तो तुमच्या आमच्यातच राहत असतो. पण आपण ज्या गोष्टींनी विचलित होतो त्या गोष्टींनी तो मात्र विचलित होत नाही. याचं कारण त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. हे आंतरिक लक्षण भगवंतांनी पुढे सांगितलेलं आहे. भगवंत उत्तर देत आहेत, जेव्हा कामनांचा त्याग होतो आणि मनोरथांचाही त्याग होतो, मनुष्य जेव्हा स्वतःमध्ये संतुष्ट राहायला शिकतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होते. टिळकांचं उदाहरण इथे सांगता येईल की टिळकांना मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवायचं असं ठरलं, काळ्या पाण्याची शिक्षा मिळणार हे ठरलं, तेव्हा टिळक शांतपणे त्या कोठडीच्या कट्ट्यावर जाऊन निवांत झोपले होते आणि बाहेर त्यांचे वकील वगैरे जे होते ते त्यांना जामीन किंवा काही शिक्षेमध्ये थोडी सूट मिळेल का याच्यासाठी धावाधाव करत होते. हेच तू एखाद्या ज्ञानी माणसाची बुद्धी स्थिर आहे हे कसं ओळखावं? तर जगाच्या दृष्टीने तुरुंगवास म्हणजे अगदी नको असलेली गोष्ट, पण अशा विपरीत परिस्थितीत सुद्धा त्यांना बुद्धी स्थिर ठेवता आली, सगळी धावपळ संपली त्यांची आणि ते शांतपणे त्या ओट्यावर झोपी गेले असं सांगितलेलं आहे. हे बुद्धी स्थिर झाल्याचं लक्षण आहे. किंवा आत्मनी एव आत्मना तुष्टः, स्वतःमध्ये संतुष्ट राहता येणं हे बुद्धी स्थिर असल्याचं लक्षण आहे. सुखानी किंवा दुःखानी जो उद्विग्न होत नाही, सुख प्राप्त झालं असता स्पृहा नसते आणि दुःख प्राप्त झालं असता उद्विग्नता ज्याला येत नाही, अशी व्यक्ती स्थिरबुद्धी झाली. पुढे सगळी जी लक्षणं सांगितली आहेत ना ती स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत. कुठल्याही विपरीत परिस्थितीत तुम्हाला न ढळणं हे जर जमलं तर तुम्ही बुद्धीने स्थिर झालात. स्थितप्रज्ञ व्यक्ती काही काम करत नाही असं नाही, ती तिचं दैनंदिन कर्म उत्तम करत असते. फक्त ते करत असताना ती ना खचून जाते, ना उद्विग्न होते, ना अजून मिळावं अशी हाव धरत नाही. भय, राग आणि क्रोध याच्या विना जो झाला त्याची बुद्धी स्थिर झाली. भयामुळे काय होतं तर आपण जे करायला हवं तेही करत नाही. रागामुळे म्हणजे प्रीतीमुळे काय होतं, जिथे रागवायला हवं किंवा जिथे शिस्त लावायला हवी तीही आपण लावत नाही. आणि क्रोधामुळे काय होतं तर स्वतःवरचा ताबा सुटतो. म्हणून ह्या तिन्ही गोष्टी कर्म करत असताना आपल्याला सांभाळता आल्या पाहिजे. अति प्रेम कुणावर करू नका, अति कुठल्याच गोष्टीचं भय धरू नका आणि अति क्रोध सुद्धा करू नका. म्हणूनच आपल्याला सांगतात ना की क्रोध आला की 100 आकडे मोजा. त्यामुळे आपली बुद्धी स्थिर होते. ज्याला बुद्धी स्थिर करायची त्यांनी ह्या तिन्हीवर प्रभुत्व मिळवता आलं पाहिजे. जो सगळीकडे अनभिस्नेह म्हणजे कुठे चिकटत नाही. मगाशी मी सांगितलं तसं एकदा का आपल्या हातातलं कर्म पूर्ण झालं की तिथे अडकायचं नाही, दुसऱ्या कामाला सहज पुढे प्रवृत्त व्हायचं, याला न चिकटणं म्हणायचं. सामान्य माणसं जी असतात ना ती तेलासारखी असतात आणि संत जे असतात ते पाण्यासारखे असतात. एखाद्या भांड्यात जर तेल घातलं आणि ते तेल जर ओतून टाकलं तर तेल ओतल्यानंतर सुद्धा त्या तेलाचा अंश त्या भांड्याला चिकटून राहतो. पण तेच जर भांड्यामध्ये पाणी ओतलं तर पाणी ओतल्यानंतर लगेच ते भांड रिकामं होऊन जातं. आपण कर्म करून झाल्यानंतर त्या कर्माच्या विचारांनी जे चिकटतो त्याला म्हणायचं स्नेह असणे. जर तुम्ही कर्म करून झाल्यानंतर निर्विचार होऊ शकत असाल तर तुमची बुद्धी स्थिर झालेली आहे असं समजावं. अनभिस्नेह कुठेच जास्त चिकटलेले नसतात. कशाच्या बाबतीत? शुभ प्राप्त होवो किंवा अशुभ प्राप्त होवो, कर्माचे परिणाम म्हणून
कधी कधी शुभ प्राप्त होईल, कधी कधी अशुभ प्राप्त होईल. दोन्हीच्या बाबतीत त्याची बुद्धी अनभिस्नेह आहे, स्नेहरहित आहे. कुणाचं अभिनंदनही करत नाही आणि कुणाचा द्वेषही करत नाही. त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं. कासवाचा दृष्टांत देऊन हे कसं साधावं हे सांगितलेलं आहे. कुणाचं अभिनंदनही करायचं नाही, कुणाचा द्वेषही करायचा नाही. कासव ज्याप्रमाणे स्वतःची इंद्रिय धोका आला असता आवरून धरतो आणि धोका जिथे नाही तिथे ती मोकळी सोडतो, त्याप्रमाणे ज्याला स्वतःची इंद्रिय विषयांमधून आवरून धरता आली आणि किती त्यांना मोकळं सोडायचं हेही ज्याला कळलं, त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं. किती खावं, किती चालावं, किती झोपावं, किती कर्म करावं हे ज्याला स्वतःच्या निर्णयाने करता येतं, त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजावं. संसारामध्ये पदोपदी धोका आहे. तुम्ही जर भांडणामध्ये 4 शब्द वावगे बोलले ते शब्द आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणून भांडण चालू असेल तेव्हा बोलणं ह्या इंद्रियाला आवरून धरावं. पण काहीतरी अभ्यास करत आहात, काहीतरी आध्यात्मिक साधना करत असाल तर तिथे मात्र तुमच्या वाणीला पूर्णपणे मोकळं सोडा. म्हणून म्हणतात ना की कीर्तनामध्ये म्हणतात मोठ्यांदी भजन करा, कारण तिथे कुठला धोका नाहीये. पण भांडणं चालू असतील, घरात वादविवाद चालू असतील तर तिथे मात्र स्वतःच्या तोंडाला आवरा. इंद्रियांना आवरता येणं आणि इंद्रियांना मोकळं सोडणं या दोन्ही क्रिया मला करता येतात याची आधी आपल्याला जाणीव असली पाहिजे. आणि ती जाणीव ज्या वेळेस आवश्यकता आहे ते वापरली गेली पाहिजे. हे आपल्याला कासवाच्या दृष्टांतावरनं भगवंतांनी सांगितलं. जे विषयांच्या बिना वावरत असतात, म्हणजे एखादा विषय ग्रहण करत नसले तरी सुद्धा माणसाची मनातली त्या विषयाची गोडी काही निघून जात नाही. तुम्ही उपास करता पण उपासाच्या दिवशी अन्नाचा विचार नष्ट होईल असं काही आपल्याला निश्चित सांगता येत नाही. पण जर तुम्ही उपास करत असाल आणि त्याच वेळेस उपासनाही करत असाल, भजन कीर्तन पूजा अर्चा ही जर भक्तीची साधनं आचरत असाल तर भुकेची आठवण येत नाही. परम दृष्ट्वा निवर्तते. विषयांच्या बिना वावरत असलात तरी विषयांमधला जो रस आहे तो निघून जात नाही. तो रस जर तुम्ही श्रेष्ठ काहीतरी करत असाल तर त्या वेळेस मात्र निघून जातो. तुम्ही एखादी कलेची साधना करत असाल, गायन, चित्रकला, वादन, ही जी कलेची उपासना आहे ती जर करत असाल तर विषयांमधलं तुमचं लक्ष नष्ट होतं. कारण ह्या सगळ्या उपासना परमात्मा प्राप्तीकडे आपल्याला घेऊन जात असतात. परम दृष्ट्वा निवर्तते. श्रेष्ठ गोष्टीचं दर्शन झालं की विषयांमधला रस नष्ट होतो. आता परम गोष्टी कुठे कुठे आहेत ते 10व्या अध्यायात भगवंतांनी उलगडून सांगितलंय. या गीतेमध्ये जिथे जिथे विभूती आल्या आहेत त्या सगळ्या परम गोष्टी आहेत. तुम्ही हिमालयामध्ये गेलात तर सगळा संसार वगैरे विसरून जाता, किंवा समुद्र काठी गेल्यानंतर समुद्राकडे एकाग्रपणे बघत असताना तुम्ही सगळे विचार किंवा पूर्वची दुःख क्लेश सगळे विसरून जाता. हे सगळं परमात्म दर्शन आहे. जिथे जिथे अद्भुत दिसतं या जगामध्ये तिथे तिथे परमात्म्याचं प्रकर्षाने अस्तित्व असतं. आणि अशा प्रकर्षाने असणाऱ्या अस्तित्वावर तुमचं लक्ष जर केंद्रित झालं तर विषयांमधली गोडी माणूस विसरून जातो. प्रयत्न करणारा पुरुष जो बुद्धिमान आहे, अशा बुद्धिमान माणसाच्या प्रयत्नांना सुद्धा दरवेळेस फळ येतच असं नाही. कारण इंद्रिय जी आहेत ती प्रमथनशील आहेत, घुसळून टाकणारी आहेत, दृढ आहेत, मनाला बलपूर्वक हरण करून नेतात. कुठे घेऊन जातात? विषयांकडे घेऊन जातात. समुद्रकाठी गेलात किती वेळ तुम्ही विसराल? तास 2 तास. पण नंतर जेव्हा भूक लागते किंवा ऊन सहन होईल असं होतं तेव्हा आपोआप आपलं मन पुन्हा विषयांकडे ओढलं जातं. अगदी कळत असून सुद्धा आपण ध्यानधारणेमध्ये फार काळ टिकून राहू शकत नाही.
कारण विषयांची आठवण मनाला होते आणि एकदा का विषयांची आठवण झाली की मन बलपूर्वक तुमची बुद्धी सुद्धा हरण करून घेतो. म्हणून पहिल्यांदा कुणाला आवरायचं आहे, तर इंद्रियांना आवरायचंय. सर्व इंद्रियांना प्रथम आवरून धर आणि अस इंद्रियांना विषयांमध्ये वावरत असताना त्या इंद्रियांना तू आवरून धर. ज्यांनी स्वतःची इंद्रिय वश केली त्याची बुद्धी स्थिर झाली. एक गोष्ट नेहमी सांगतात की एक छोटा मुलगा असतो, तो वडिलांबरोबर चाललेला असतो आणि त्याला असं दिसतं की 4 शिपाई आहेत आणि मध्ये एका माणसाला घालून ते 4 शिपाई घेऊन चालले आहेत. तर तो मुलगा म्हणतो, बाबा हे काय आहे? बाबा सांगतात की तो जो मध्ये आहे ना तो चोर आहे आणि भोवताली जे 4 आहेत ना ते शिपाई आहेत. तो ठीक आहे म्हणतो. मग पुढे पुन्हा जातात ती 2 जण आणि त्यांना असं दिसतं की एक राजा चाललेला असतो आणि त्याच्या भोवती पुन्हा तसेच 4 शिपाई चाललेले असतात. तर तो मुलगा सहज म्हणतो बाबांना, बाबा तो बघा चोर चाललाय. तर बाबा म्हणतात नाही नाही, तो चोर नाहीये, तो राजा आहे. आता त्या मुलाला कळत नाही की मगाशी पण अशीच परिस्थिती होती आणि आता पण तशीच परिस्थिती आहे, तरी बाबा एकाला चोर म्हणतात आणि एकाला राजा म्हणतात, हे कसं काय? तर तेव्हा त्या बाबांनी मुलाला जे एक्सप्लेनेशन दिलंय ते आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते म्हणतात की मगाशी जे बघितलं त्या 4 शिपायांच्या आज्ञेमध्ये तो चोर होता. चोराची आज्ञा शिपाई ऐकत नव्हते म्हणून तो चोर होता. इथे राजाच्या आज्ञेमध्ये हे 4 शिपाई आहेत म्हणून हा राजा आहे. इथे जे हे सांगितलं आहे की ज्यांनी स्वतःची इंद्रिय वश करून घेतली तो राजा ठरतो. दश इंद्रिय आहेत, ती दश इंद्रिय तुम्हाला ओढून नेण्याचा प्रयत्न करत असतील तर तुम्ही चोर ठरता. पण ती 10 इंद्रिय तुमचं ऐकत असतील, तुमच्या बुद्धीचा निर्णय ऐकत असतील तर तुम्ही राजा ठरता. तुम्हाला जर राजा व्हायचं असेल, तुमची बुद्धी जर स्थिर करायची असेल तर स्वतःच्या इंद्रियांना तुम्हाला वश करून घेता आलं पाहिजे, आत्मवश करून घेता आलं पाहिजे. आता माणसाची अधोगती का होते त्याचं पुढच्या 2 श्लोकांमध्ये एकत्रित वर्णन आलेलं आहे. ज्या विषयाचं मनुष्य ध्यान करतो किंवा आठवतो विषय त्या विषयाकडे त्याचा संग जडतो. म्हणजे रस्त्याने माणूस एखादी स्त्री चाललेली आहे, रस्त्यामध्ये एखादी साडी तिला दिसली सेल लावलेली, तर ती काय करते, रस्त्याने चालत असताना सुद्धा तिच्या डोक्यामध्ये त्या साडीचाच विषय असतो. म्हणजे संग. आता साडी दिसली, बघितली, आनंद घेतला, ठीक आहे ना, पण पुढे त्याचा संग जडतो. म्हणजे काय, ती दुकानातली साडी मला मिळाली पाहिजे, हा संग झाला. आता ह्या संघातून काय होतं, कामहा उपजायते. काम उपजायते म्हणजे आत्ताच मला मिळाली पाहिजे साडी, हा काम झाला. कामातून क्रोध निर्माण होतो. क्रोध कसा निर्माण होतो, की साडी जर मिळाली तरी सुद्धा क्रोध होतो आणि नाही मिळाली तरी सुद्धा क्रोध होतो. आजच्या काळामध्ये कपाट अक्षरशः भरलेली आहेत सगळ्यांची, तरी सुद्धा हट्टाने ती साडी आपण घेऊन येतो आणि मग लक्षात येतं की अरे माझ्याकडे अजून अशा भरपूर साड्या आहेत, कशाला मी एवढी घाईने घेऊन आले. अर्थातच मिळाली तरी क्रोध आहे आणि नाही मिळाल्यावर तर काय, क्रोध आपण समजूनच घेऊ शकतो. आता क्रोधातून काय होतो, संमोह निर्माण होतो, पराकोटीचा मोह निर्माण होतो. मोह निर्माण होणे म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची आवश्यकता आहे का, आपलं ते व्यक्ती वस्तू विकत घेण्याचं बळ आहे का, विकत घेऊन ते सांभाळण्यामध्ये आपला किती वेळ खर्च होणार आहे, ह्या सगळ्या साधक बाधक गोष्टींचा विचार न करता केवळ कामाने आसक्त होऊन ती गोष्ट आणणे याला संमोह म्हणायचं. असा संमोह झाला की सगळ्या स्मृतीचा भ्रंश होतो. बाय वन गेट वन फ्री हे अशा स्मृतीभ्रंशाचं लक्षण असतं की एकाच प्रकारचे 2 टी शर्ट विकत घेऊन करायचंय काय.
पण नाही, तेव्हा तो बाय वन गेट वनचा इतका मोह पडतो की आपल्याला आपलीच बुद्धी चालेनाशी होते. आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धीचा नाश होतो, बुद्धी चालेनाशी होते. बुद्धिनाश झाला की प्रणश्यती, पूर्णपणे माणसाचा विनाश होतो. माणूस विषयांच्या अधीन होतो. विषयांच्या अधीन झाल्यामुळे तो परावलंबी होतो. त्याची बुद्धी सतत दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागते आणि त्यातून तो स्वतःचाच नाश करून घेतो. आपण व्यसनाधीनता आणि त्यातून पूर्णपणे स्वतःचा विनाश, हे आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलं. इथे एकातून एक कसं निर्माण होतं हे दुसऱ्या उदाहरणाने बघितलं. राग द्वेष, म्हणून जर स्वतःचा स्वनाश करून घ्यायचा नसेल तर तू विषयांमध्ये वावरत असताना कसा राहा? राग आणि द्वेष काढून टाक. दिसली साडी बघा, बघण्याचा आनंद घ्या, पण त्याचं पुढे चिंतन थांबवून टाका. जर तुम्ही चिंतन थांबवलं तर विनाशापर्यंत जाणार नाही. राग म्हणजे प्रेम आणि द्वेष म्हणजे एखादी गोष्ट नको असणे, हे दोन्ही काढून टाकायचं. वियुक्तैस्तु, या दोन्हींच्या विना तू राहा. कसं, कुठे? विषयान इंद्रियैहि चरण, विषय इंद्रियांमध्ये वावरत असताना राग द्वेष काढून टाक. जेवण करत असताना कारल्याची भाजी आली तर ती पण शांतपणे खायला शिका. आवडती बटाट्याची भाजी आली तरी ती सुद्धा शांतपणे खायला शिका. याला राग द्वेष वियुक्त, विशेषत्वाने काढून टाकायची. आत्मवश येईल, ज्याचं मन स्ववश झालं, मी सांगीन तसं माझं मन ऐकत असेल, तर त्या व्यक्तीने स्वतःला वश करून घेतलं. असा विधेयात्मा, त्याचं ध्येय निश्चित ठरलेलं आहे. तो ध्येयापासून भरकटत नाहीये. परमात्मा प्राप्ती हे ध्येय त्याचं पक्क झालेलं आहे. असा विधेयात्मा प्रसादम अधिगच्छती. तुम्ही जसजसा परमात्म्याला स्पर्श करता तस तसे दिवसेंदिवस हे प्रसन्न होत जाता. जेव्हा कुठल्याही बाह्य विषयाच्या विना आतून आनंद मिळत असेल तर तेव्हा समजावं तुम्ही परमात्म्याच्या जवळ आहात. तुम्ही जेव्हा हे गीतेचं तत्वज्ञान ऐकता तेव्हा कुठलाही विषय तुम्ही ग्रहण करत नसता. फक्त कानाला एक विषय असतो, पण तो सुद्धा ऐकण्याचा सूक्ष्म विषय असतो आणि तरी सुद्धा तुम्ही आनंदात असता. एक तासभर कसा जातो आपल्याला कळत नाही, मला स्वतःला कळत नाही. आणि मग माझा स्वतःचा अनुभव आहे की जेव्हा गीतेचा वर्ग असतो तेव्हा मला तहान भूक काहीही लागत नाही, पण जेव्हा गीतेचा वर्ग नसतो तेव्हा मला किती खाऊन किती नाही असं, म्हणजे स्वतःवर ताबा राहत नाही. याचं कारण का? तर जेव्हा तुम्ही हा असा काहीतरी उदात्त अभ्यास करत असता तेव्हा आत्मतत्वाच्या जवळ असता आणि म्हणून तुमची इंद्रिय तुम्हाला वश करून घेता येतात. अशा प्रकारे ज्याने स्वतःची इंद्रिय वश करून घेतली तो दिवसेंदिवस प्रसन्न राहायला लागतो. प्रसन्नतेमुळे काय होतं? अवतीभोवती, आपल्या भोवती दुःख असणारच, ती नाहीत असं कधीच होणार नाही, पण असलेल्या दुःखांना आपलं मन चिकटत नाही. त्या दुःखांपासून मन पटकन अलिप्त होतं आणि म्हणून जो प्रसन्न आहे त्याच्या दुःखांची हानी होते. आपण घरामध्ये बघतो की एखाद्या मुलाला जर कमी मार्क मिळालेले असतील आणि तो आईकडे ते प्रगती पुस्तक घेऊन आला तर आई काय म्हणते, थांब आता बाबा कंपनीतून आल्याबरोबर लगेच नको दाखवू त्यांना प्रगती पुस्तक. ते जरा शांत झाले, जेवण खाण झालं, प्रसन्न चित्त झाले की आपण त्यांना दाखवूया. असं का सांगते आई? कारण जेव्हा तुम्ही चित्ताने प्रसन्न असता तेव्हा दुःखाची तीव्रता कमी असते. पण तुम्ही जर मुळातच उद्विग्न असाल आणि त्यातनं छोटं जरी दुःख पुढे आलं तरी तुम्ही लगेच ढासळता. ज्याचं चित्त प्रसन्न आहे त्याच्यासाठी दुःखाची हानी होते. प्रसन्न चेतसो, जो प्रसन्न चित्त आहे त्याची बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी लवकर चांगल्या प्रकारे स्थिर होते. इथपर्यंत बुद्धी ढळण्याची पण कारण सांगितली आणि बुद्धी स्थिर होण्याची सुद्धा पायऱ्या भगवंतांनी सांगितल्या.
ज्याची बुद्धी स्थिर नाही त्याला दुसऱ्याबद्दल कुठलाही भाव नसतो. दुसऱ्याला काय वाटेल काय नाही वाटणार हा विचारच तो व्यक्ती करत नाही. आणि ज्याला भाव नाहीत तो शांत राहू शकत नाही. तो सतत चळवळ करत असतो, सतत दुसऱ्यांना काहीतरी त्रास देत असतो. आणि मग अशांत व्यक्तीला सुख कुठून मिळणार? जर तुम्हाला स्वतःला सुख हवं असेल तर दुसऱ्याची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याची भावना समजून घेतल्यानंतर ज्या भावामुळे मला बरं वाटतं तोच भाव मी सगळ्यांना वाटीन. आणि ज्या गोष्टीमुळे मला दुःख होतं ती गोष्ट मी दुसऱ्याला देणार नाही. हा विचार आपण करतो आणि दिवसेंदिवस शांत होत जातो. जो शांत होत जातो तो सुखी होतो. इंद्रियांना विषयांमध्ये वावरत असताना विषयांचं जे वारं असतं ते बुद्धीला हरण करतं. नौका, पाण्यावर असलेली नौका ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ओढली जाते आणि भरकटते, त्याप्रमाणे आपली बुद्धी विषयांमध्ये इंद्रिय वावरत असताना भरकटते. म्हणून विषयांमध्ये इंद्रियांमध्ये नाही, विषयांमध्ये इंद्रिय वावरत असताना त्यांना तू भरकटू देऊ नकोस. त्या वाऱ्याला सीमित कर, शीड लाव. कुठलं शीड लावायचं आपल्याला? भगवत शरणागतीचं शीड लावायचं. भगवंतालाच म्हणायचं की नाही मला माझी इंद्रियावरता येत, भगवंता तूच माझ्याकडनं हे सगळं करवून घे. आणि जेव्हा अशी भगवत शरणागती होईल तेव्हा तुला तुझी इंद्रिय आवरून धरता येईल. आपण बघितलं होडी जेव्हा पाण्यावर नसते तेव्हा खुंटीला बांधून ठेवलेली असते, तशी आपण भगवंताच्या खुंटीला आपली बुद्धी बांधून ठेवायची. भगवंताच्या चिंतनामध्ये आपली बुद्धी बांधून ठेवायची. म्हणजे समोर विषय दिसले तरी सुद्धा आपली बुद्धी भरकटत नाही. वायू ज्याप्रमाणे नौकेला ओढून नेतो त्याप्रमाणे आपल्या बुद्धीला विषय ओढून नेऊ शकत नाहीत, जर ती बुद्धी परमात्म चिंतनामध्ये बांधलेली असेल तर. म्हणून तू इंद्रियांना इंद्रियांच्या अर्थापासून सर्व प्रकारे ओढून घे किंवा निगृहीत कर, चांगल्या प्रकारे वश करून घे. असं केल्याने तुझी बुद्धी स्थिर होईल. सामान्य लोक ज्या बाबतीत झोपलेले असतात त्या बाबतीत संयमी मात्र अत्यंत जागृत असतो. सामान्य लोक विषय सेवनाच्या बाबतीत जागृत असतात, त्या बाबतीत संयमी झोपलेला असतो. जे सहज पुढ्यात येईल त्या विषयांचा तो उपभोग घेतो आणि पुढे जातो. देह आहे म्हणून खायचं असा भाव असतो, खाण्यासाठी मी आहे असा भाव त्याचा नसतो. इतर लोक ज्याच्या बाबतीत झोपलेले असतात तिथे संयमी मात्र किंवा मुनी मात्र अत्यंत जागृत असतो. आपली साधना, परमात्मा साधना, आपलं कर्म तत्परता त्या बाबतीत इतर लोक झोपलेले असतात. जमलं तर करू, नाही जमलं तर नाही करणार. किंवा आपलं कर्म करत असताना सुद्धा जास्तीत जास्त कसं टाळता येईल असा सामान्य लोक विचार करत असतात. पण जो मुनी आहे किंवा जो जागृत आहे तो मात्र स्वतःच्या हातात आलेलं कर्म कधी एकदा पूर्ण करतो, तत्परतेने पूर्ण करतो असं त्याला झालेलं असतं. असं होण्याचं कारण काय? तर तो स्वतःच्या कर्मांकडे भगवंताची पूजा म्हणूनच बघत असतो. त्यामुळे अशा भगवत पूजेमध्ये तो अत्यंत जागृत असतो, जिथे सामान्य लोक झोपलेले असतात. सामान्य लोक जेव्हा जागतात तेव्हा हा झोपलेला असतो आणि सामान्य लोक जेव्हा जागे असतात तेव्हा हा झोपलेला असतो. उलट म्हणजे जागृती आणि झोप हे ज्ञान आणि अज्ञान याच्या बाबतीत मानायचं. असा योगी नेहमी तृप्त असतो. कसा तृप्त असतो? तर समुद्रासारखा तृप्त असतो. समुद्र हे तृप्तीचं प्रतीक आहे की उन्हाळ्यामध्ये नद्यांचं पाणी येणं बंद होतं पण समुद्र कधीच सुकलाय असं होत नाही. आणि पावसाळ्यामध्ये नद्यांना महापूर येतात आणि ते सगळं पाणी समुद्रामध्ये जाऊन मिळतं. पण समुद्राने स्वतःची मर्यादा ओलांडली आहे असं कधीही ऐकायला मिळत नाही. म्हणून त्याप्रमाणे सामान्य लोक
मिळालं नाही की अतृप्त होतात आणि मिळालं की हुरळून जातात, तसा योगी नसतो. त्याला विषय मिळाले किंवा नाही मिळाले तरी सुद्धा त्याची संतुष्टता किंवा त्याची तृप्ती ढळत नाही. कामकामी न, जो कामांचा कामी आहे, विषयांचा कामी आहे, त्याला मात्र असं तृप्त राहता येत नाही. इथपर्यंत बुद्धी स्थिर कर. आता त्याच पुढच्या 2 श्लोकांमध्ये ब्राह्मी अवस्थेचं वर्णन केलेलं आहे आणि अशी ब्राह्मी अवस्था प्रत्येकाने अनुभवलेली आहे. फक्त ती ब्राह्मी अवस्था आहे हे आपल्याला माहिती नसतं आणि ती आपली ब्राह्मी अवस्था दीर्घकाळ टिकत नाही. योग्याची मात्र ती ब्राह्मी अवस्था कायम टिकते. कुठपर्यंत टिकते? तर अंतकाळापर्यंत टिकते. खरं तर ह्या 2ऱ्या अध्यायामध्ये हे जे 2 श्लोक आहेत तिथे मुक्तावस्थेचं वर्णन भगवंतांनी करूनच टाकलंय की आधी बुद्धी स्थिर करायची, देह आहे तोपर्यंत भगवंताचं कार्य म्हणून कर्म करत राहायचं आणि त्याच्यातून ज्ञान होतं, ज्ञानातून शांती, शांतीतून सुखाचा अखंड झरा व्हायला लागतो. माणूस दिवसेंदिवस अत्यंत तृप्त होत जातो. त्या तृप्तीतून पुढे माणूस कसा व्हावा, व्रजेत किम, संत कसे असतात, संत का असे असतात, नेहमी तृप्त का असतात, त्याचं पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी वर्णन केलं. ज्याची बुद्धी स्थिर झाली तो लोकांमध्ये वावरत असताना कसा असतो त्याचं वर्णन 71व्या श्लोकात आलं. विहाय म्हणजे त्याग करून. कशा कशाचा त्याग केलेला आहे त्या योग्यानी? कामान, सगळ्या कामनांचा त्याग केलेला आहे, सर्वच. उमान म्हणजे पुनीत झालेला किंवा पावन झालेला. चरती म्हणजे वावरतो. ज्याने सर्व कामनांचा त्याग केलेला आहे असा पुरुष, असा पावन झालेला पुरुष समाजामध्ये वावरत असताना कसा वावरतो त्याचं वर्णन. निस्पृहा, सगळ्या प्रकारची स्पृहा तो टाकून देतो. जसजसे तुम्ही उन्नत होता ना, आता इथे हे हा जो योगी आहे तो इतका उन्नत झालेला आहे की संपूर्ण तृप्त आहे. समुद्राच्या उदाहरणाने त्याची तृप्ती पण भगवंतांनी सांगितली. अशा तृप्त व्यक्तीला स्पृहा कशाची असू शकेल? मुक्तीची सुद्धा स्पृहाच असते बरं का. लवकरात लवकर मला मुक्त व्हायचंय आणि ही स्पृहा सुद्धा जेव्हा जाते तेव्हा मुक्ती मिळते. ही स्पृहा सुद्धा त्या संतांनी टाकलेली असते. निर्मम, आता ममत्व कुठे उरलंय? सगळी इंद्रिय विषय तर तुम्ही त्यागलेलेच आहात, संतुष्टता आलेलीच आहे, तरी सुद्धा ममत्व कुठे उरणार आहे? देहाच्या बाबतीतलं ममत्व नाही म्हटलं तरी राहतच. वस्त्र जी आहेत ती काढून फेकता येतील, पण त्वचा कशी काढून फेकणार? त्वचा काढून फेकताना जे दुःख आहे ते सहन करता येईल का माणसाला? देहाच्या बाबतीत जे ममत्व असतं ते पण योग्याने टाकून द्यायचं आहे. रामराया स्वतः समर्थांची परीक्षा बघायला आलेला होता की खरंच हे निर्मम झालेत का नाही ते. पहिल्यांदा रामरायाने एका ब्राह्मणाचा वेश घेतला आणि समर्थांपुढे आले होते आणि समर्थांकडे काय मोजक्या 4-5 गोष्टी होत्या, पण एक एक गोष्ट रामरायाने त्यांच्याकडे मागितली. कंठा मागितलं, ते हात ठेवायचं असतं ते मागितलं, कमंडलू मागितलं, जपमाळ होती ती मागितली, सगळं समर्थांनी देऊन टाकलं निर्ममपणे. शेवटी कमरेची लंगोटी मागितली आणि समर्थांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी ती लंगोटी सुद्धा काढून दिलेली आहे. येईल का आपल्याला इतकं निर्मम होता देहाच्या बाबतीत? लाज लज्जा सगळी सोडता येईल का? अर्थातच ही लाज लज्जा व्यवहारात लोकांमध्ये वावरत असताना सोडायची नाहीये. लोकांमध्ये वावरत असताना लोकलज्जेचे सगळे नियम पाळायचे आहेत. पण खरंच अशी काही म्हणजे काय अटीतटीच्या प्रसंगात आपलं सर्वस्व द्यायची वेळ आली तर देऊ का आपण? समर्थांची ती जी लंगोटी होती ती त्यांचं सर्वस्व होतं, बाकी त्यांच्याकडे आता काही उरलंच नव्हतं, ती सुद्धा द्यायची त्यांची तयारी होती. तशी आपल्याला सर्वस्व देण्याची तयारी आहे का?
योगी जो असतो तो देहाच्या बाबतीत सुद्धा ममत्व ठेवत नाही. देह सुद्धा भगवंताचाच आहे ह्या भावाने भगवंतानी दिलेला देह भगवंतालाच आता अर्पण करणार आहे, हा निर्ममपणा त्याच्या ठिकाणी आलेला असतो. निरहंकार, अहंकार नाही, आत्ताच्या आत्ता मला देह नको असाही अहंकार नाही राहत त्याच्यामध्ये. अंत्य इष्टी असं म्हटलंय बरं का, मृत्यूनंतर तुम्ही जो देह अग्नीच्या स्वाधीन करतात त्याला अंत्य इष्टी म्हटलंय. इष्टी म्हणजे यज्ञ. आपला देह अग्नीच्या स्वाधीन करून शेवटची आहुती द्यायची ह्या भावनेनी निरहंकार, हा देह माझा नाहीच आहे, त्या देहाचा अहंकार मी कुठे धरू, म्हणून तुझाच देह तुलाच अर्पण झाला असा भाव ठेवणे हे निरहंकार होणे. असा जो कोणी वावरत असतो. आता हे फक्त अंतकाळी करायचंय का? नाही. रोज तुम्ही ध्यानाला बसाल तेव्हा एक प्रकारे मृत्यूलाच सामोरं जातोय असं समजायचं. रोज झोपताना असा विचार करायचा की मी आता उद्या जागा होणारच नाहीये, आणि जर मी उद्या जागा झालो नाही तर आता माझा मृत्यू आहे असं समजून सगळं दिवसभराचं किंवा आयुष्यभराचं जे काही केलेलं आहे ते भगवंताला अर्पण करायचं आणि शांतपणे झोपी जायचं. जर उद्या बघितलं आपण, उद्या जाग आली तर पुन्हा नवीन दिवस, पुन्हा नवीन जन्म आणि पुन्हा भगवंताची कृपा असा भाव ठेवून पुन्हा कामाला लागायचं. दिवसभर कर्म करायची भगवंताची भक्ती म्हणून, पुन्हा रात्री झोपताना देहासकट सगळं ममत्व भगवंताला अर्पण करायचं. ही रोज प्रॅक्टिस करायला पाहिजे बरं का, तर मृत्यूकाळी आपल्याला ते जमेल. आणि म्हणून रोजच जी झोप आहे 4, 5, 8 तासाची झोप हा एक प्रकारचा छोटा मृत्यू आहे. आणि त्या मृत्यूच्या वेळी असं निर्मम, निरहंकार, स्पृहारहित होऊन जो कोणी राहतो तो शांतीम अधिगच्छती. आपल्याला सकाळी उठल्याबरोबर शांतता वाटते. याचं कारण काय आहे तर खरंच आपण 8 तासाचा मृत्यू अनुभवून आलेलो असतो. तेव्हा आपण गाढ झोपतो तेव्हा आपण आत्मतत्वाच्या खूप जवळ असतो. आत्मतत्वाचा स्पर्श झाल्यामुळे सगळ्या वेदना, सगळं ममत्व, अहंकार सगळा नाहीसा झालेला असतो. ही ब्राह्मी अवस्था आहे. आपण जेव्हा सकाळी उठल्याबरोबर काहीही नको आहे अशी जी अवस्था तिलाच ब्राह्मी अवस्था म्हणतात. आणि ही ब्राह्मी अवस्था एकदा का तुम्हाला समजली की त्या अवस्थेपासून आपल्याला ढळायचं नाहीये, हे ज्याला जमलं तो अंतकाली सुद्धा ती ब्राह्मी अवस्था टिकवतो आणि ब्रह्मनिर्वाण प्राप्त करून घेतो. आपली ही ब्राह्मी अवस्था काही काळ टिकते बरं का. साधारण 9 वाजेपर्यंत तृप्तावस्था आपल्यामध्ये असते. जास्तीत जास्त 9 पर्यंत. नाहीतर काही काहींना उठल्याबरोबर चहा लागतो म्हणजे त्यांची संतुष्टी लगेच ढळते. माझी स्वतःची पण ढळते. पण ही ब्राह्मी अवस्था आपल्याला जास्तीत जास्त काळ टिकवायची. कुठपर्यंत टिकवायची? अंतकाले अपि. मृत्यूच्या वेदनामय काळामध्ये सुद्धा देहाला वेदना होत असतील तर अशा काळी सुद्धा ही तृप्तावस्था ज्याला टिकवता आली तो मृत्यूकाळी भगवंताशी एकरूप होतो आणि ब्रह्मनिर्वाण प्राप्त करून घेतो. ओम तत्सत हा परमात्म्याचा उल्लेख सांगितलेला आहे. जेव्हा जेव्हा एखादं सत्कार्य चालू असतं तेव्हा त्या सत्कार्याचा शेवट ओम तत्सतनी करतात. म्हणजे त्या सत्कार्यात जर काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्या त्रुटी त्या ओम तत्सतच्या उच्चारणाने पूर्ण केल्या जातात. श्रीमद भगवत गीतेतील श्री म्हणजे सर्व प्रकारचं ऐश्वर, भगवंत म्हणजे ज्याच्या ठिकाणी 6ही ऐश्वर्य आहेत त्याला भगवंत म्हणतात. अशा भगवंतानी गायलेली, काव्य रूपामध्ये गीता सांगितलेली आहे म्हणून गायलेली, हे उपनिषद आहे. उपनिषद
जे गुरूंच्या जवळ बसून शिकवलं किंवा शिकलं जातं त्याला उपनिषद म्हणतात. सर्व उपनिषदांमध्ये गुरु शिष्यांचा संवाद आहे. गीतेमध्ये सुद्धा भगवंत गुरु आहे आणि अर्जुन हा शिष्य आहे, म्हणून गीता हे उपनिषद आहे. त्या उपनिषदातील ब्रह्मविद्येच्या अंतर्गत परब्रह्म जाणण्याची जी विद्या तिला ब्रह्मविद्या म्हणतात. आणि गीतेनी परब्रह्म कसं जाणून घ्यावं हे सांगितलेलं आहे. योगाचं शास्त्र परमात्म्याशी कसं जोडलं जावं याचं शास्त्र गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन, नरदेहधारी कृष्ण आणि नरदेहधारी अर्जुन यांच्यातला हा संवाद आहे, वितंडवाद नाहीये. पुढे 10व्या अध्यायामध्ये संवाद, वाद, तत्व जाणण्यासाठी जो वाद घातला जातो तो माझं स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. आणि भगवंत आणि अर्जुन यांचा हा संवाद आहे. या संवादातील सांख्यशास्त्र ते जाणून घ्यायचं. त्या सांख्यशास्त्राच्या द्वारे भगवंताशी योग कसा जोडावा ते या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी विशद करून सांगितलेलं आहे. हरिओम.